ज्या मतदारसंघाची मी माहिती सांगणार आहे त्या मतदारसंघातील धनगर समाज बांधवांनी मला फॉलो करायचंय, आपल्या मीडियाशी कनेक्ट व्हायचंय. आपली मीडिया म्हणजे आपली सोशल मीडिया. चला, पहिला मतदारसंघ माडा. या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार आहेत. त्यांच्या या मतदारसंघात 5,52,000 एवढं धनगर समाजाचं मतदान आहे. दुसरा मतदारसंघ सोलापूर. या ठिकाणी प्रणिती शिंदे खासदार आहेत. यांच्या मतदारसंघात 5,45,000 एवढं धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्यानंतर बारामती मतदारसंघ. या ठिकाणी सुप्रिया सुळे खासदार आहेत. यांच्या मतदारसंघात 4,64,000 एवढं धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. यानंतर परभणी मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ. या ठिकाणी संजय जाधव हे खासदार आहेत. त्यांच्या या मतदारसंघात 4,42,000 एवढं धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर बीड लोकसभा. या ठिकाणी बजरंग सोनवणे खासदार आहेत. त्यांच्या या मतदारसंघात 4,34,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर मतदारसंघ. या ठिकाणी निलेश लंके खासदार आहेत. यांच्या या मतदारसंघात 4,20,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर धाराशिव मतदारसंघ. या ठिकाणी ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत. यांच्या या मतदारसंघात 4,08,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ. या ठिकाणी उदयनराजे भोसले खासदार आहेत. त्यांच्या या मतदारसंघात 2,85,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. विचार करायला हवं धनगर समाज बांधवांनो, ही तुमच्या मताची ताकद आहे. तुम्ही जर एखाद्याला निवडून आणू शकता तर पाडू पण शकता. जर 21 जानेवारीला यांनी पाठिंबा नाही दिला तर दणादणा पाडून टाकायची. जय मल्हार.